बॅड्स ऑफ बॉलिवूड बंद करून टाका असं म्हणत समीर वानखेडे यांनी डायरेक्ट नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटवर मानहानीचा दावा ठोकलाय। रिलीज झाल्यापासूनच आर्यन खानने डायरेक्ट केलेल्या बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या सीन्सनी रील्सवर फुल राडा केलाय। त्यातलाच एक सीन म्हणजे एनसीजी नावाच्या अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या ऑफिसरचा, ज्याचा संबंध जोडला जातोय एनसीबीचे फॉर्मर मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासोबत। म्हणूनच समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटवर 2 कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय। पण समीर वानखेडे यांना फक्त त्या कॅरेक्टरशी प्रॉब्लेम नाहीये, तर त्यांनी म्हटलंय की कॅरेक्टर सत्यमेव जयते बोलतं तेव्हा त्यांना समोरचा मिडल फिंगर दाखवतो। या सीनमुळे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान होत असल्याचंही समीर वानखेडे यांनी म्हटलंय। 2021 मध्ये आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंनी केलेली अटक, नंतर आर्यन खानची झालेली सुटका, त्याचाच कॉन्टेक्स्ट इथे जोडलाय असं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे। म्हणूनच त्यांनी नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी रुपयांची भरपाई मागितली, पण त्यांनी ही 2 कोटी रुपये स्वतःला नाही तर मुंबईच्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला डोनेट करण्यात यावं असं सांगितलंय। यासोबतच ही सिरीज प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावी आणि सिरीजमधला कंटेंट हा मानहानीकारक आहे असं मेकर्सनी जाहीर करत माफीही मागावी अशी मागणी केली आहे। आता यावर नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून काय उत्तर येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे।